Flying over Diu, where every wave whisper freedom. इथे टाइम स्लो होतो, स्ट्रेस वॅनिश होतो. क्रिस्टल क्लिअर बीचेस, hidden caves, and historic forts. Explore the raw beauty of caves, feel the breeze of beach, आणि capture every golden moment. दीव म्हणजे पीस पण आहे, ऍडव्हेंचर पण आहे. एक छोटासा आयलँड पण मेमरीज लाईफ टाइमच्या. रेडी टू एक्सपिरियन्स दीव? नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आर न्यू ब्लॉग. जिथे मागच्या पार्टमध्ये आपण सोमनाथ एक्सप्लोर केला होता, आज आपण दीव एक्सप्लोर करणार आहोत. कुठे राहायचं, कुठे विजिट करायचं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. सो चला दीव एक्सप्लोर करूया. Diu is a small and beautiful coastal island town located off the southern coastline of Gujarat, India. Once ruled by Portuguese for 400 years. It still reflects a unique blend of Portuguese architectures and Indian culture. दीवचे रस्ते शांत, स्वच्छ आणि सरळ. इथे गडबड नाही, हॉर्नचा आवाज नाही, फक्त समुद्राच्या वारासोबतची सफर. रस्त्यावरून फिरताना प्रत्येक वळणावर निसर्गाची झलक दिसते आणि गरज पडतीलच तर पेट्रोल पंप सुद्धा सहज उपलब्ध. दीवच्या रस्त्यांवरून जाताना दोन्ही बाजूंना उंच उंच नारळाची झाडं दिसतात. जणू हिरव्या कमानीतून आपण प्रवास करतोय असं वाटतं. गुजरात राज्य नारळाच्या उत्पादनासाठी आणि एक्सपोर्टसाठी ओळखलं जातं आणि इथे नारळ अगदी ताजे आणि भरपूर मिळतात. सगळ्यात खास म्हणजे दर खूपच परवडणार आणि इथलं नारळ पाणी इतकं गोड की एकदा प्यालं की पुन्हा प्यावंसं वाटतं. दीव मध्ये निसर्गाची ही गोड भेट प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळते. The best time to visit Diu is between October and March, when the weather is cool, pleasant, and perfect for the beach days. During this month, the skies are clear, the sea is calm, and every sunset feels magical. Early morning brings soft golden light and peaceful shore, while evenings paint the sky with stunning color. If you want to experience Diu at the finest, calm, beautiful, and refreshing, winter is the perfect season to plan your trip. आता आपण आलो आहोत गोखला बीच. हा दीव मधील सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. हा बीच दीव शहरापासून थोड्याच अंतरावर असून शांत वातावरण आणि स्वच्छ पांढरी वाळू यासाठी ओळखला जातो.
हा बीच ब्लू फ्लॅग सर्टिफाईड असल्यामुळे येथे स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरणाची विशेष काळजी घेतली जाते. येथे तुम्ही समुद्रांच्या लाटांचा आनंद घेऊ शकता, लांब फेरफटका मारू शकता आणि फक्त शांत बसून सूर्यास्त पाहू शकता. गर्दी कमी असल्यामुळे रोकला बीच हा आराम आणि रिलॅक्सेशन साठी परफेक्ट स्पॉट आहे. हा दीव मधील सर्वात लांब आणि रुंद समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. येथे पाण्यात पोहण्याच्या तुलनेने सुद्धा हा बीच सुरक्षित मानला जातो. सकाळ आणि संध्याकाळी येथे शांत वातावरण असतं, त्यामुळे फोटोग्राफी आणि ड्रोन शॉटसाठी परफेक्ट ठिकाण आहे. हा बीच दीव शहरापासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे रस्त्यामार्गे सहज पोहोचता येते. तर मंडळी, कसा वाटला हा ठिकाण? आहे की नाही सुंदर? दीव मध्ये आलो आणि महादेवांच्या गंगेश्वर मंदिराला व्हिजिट नाही केली असं कधी होऊ शकतं का? तर मंडळी, आता आपण आलो आहोत गंगेश्वर महादेव टेम्पल. दीवच्या किनाऱ्यावर बसलेले हे मंदिर श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम. येथे 5 शिवलिंग आहेत, ज्यांना पांडवांनी स्थापन केलं अशी मान्यता आहे. समुद्राच्या लाटा इथे शिवलिंगांना स्पर्श करतात, जणू निसर्गच इथे पूजा करत आहे. लाटांचा आवाज, शांत वातावरण आणि समुद्र किनाऱ्यावर ही दिव्यता. तर मंडळी, असा होता आपला दीवचा सुंदर अनुभव. तुम्ही सोमनाथला येत असाल, गुजरातला येत असाल, तर दीवला नक्कीच विजिट करा. खूपच पाहण्यासारखे दृश्य तुम्हाला नक्कीच एक चांगला अनुभव देऊन जातील. व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तर बनतच ना.